महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांना जात प्रमाणपत्रे आणि त्या प्रमाणपत्राची वैधता देण्याकरिता आणि घेण्याकरिता अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे सामाजिक संघटना आणि काही लोकप्रतिनिधींनी महाराष्ट्र शासनाला या जात पडताळणी समित्याच्या कारभाराविषयी तक्रारी केल्या आणि हा जो जात प्रमाणपत्र वैधता कशी देता येईल, सुलभ पद्धतीने कशी देता येईल यासाठी काहीतरी उपाययोजना करण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधींनी आणि अनेक समाजाच्या संघटनांनी निवेदने दिलेली होती. या सर्वांचा अभ्यास करून यावर काही उपाययोजना काढता येतं का यासाठी महाराष्ट्रातील तत्कालीन बीजेपी सरकारमधील मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री पी.व्ही. हरदास सेवानिवृत्त न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केलेली होती. 14 जानेवारी 2019 ला महाराष्ट्र शासनाने एक GR पारित केला आणि या GR अन्वये श्री पी.व्ही. हरदास यांच्या अध्यक्षतेखाली काही 7-8 लोकांना घेतलेलं होतं. त्यामध्ये प्रधान सचिव विधी व न्याय हे सदस्य होते, प्रधान सचिव आदिवासी विकास विभाग, सचिव विमुक्त व भटक्या जाती, सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे, समाजातील शासन नियुक्त व एक तज्ञ व्यक्ती, त्यानंतर महासंचालक बार्टी असे काही सदस्य होते. आणि हे सगळ्या जे सचिव घेण्यात आलेले होते, विमुक्त भटक्या जमातीच्या विभागाचे सचिव, त्यानंतर आदिवासी विभागाचे प्रधान सचिव, बार्टीचे महासंचालक असे जे घेण्यात आलेले होते, याच्या मागे उद्देश असं होतं की अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागासवर्ग म्हणजेच एकूण मागासवर्गीय जेवढ्या काही जाती आहेत, जमाती आहेत, त्यांच्यासाठी जात प्रमाणपत्र मिळवण्याकरिता आणि त्या जात प्रमाणपत्राची वैधता मिळवण्याकरिता अडचणी जात होत्या आणि म्हणून ह्या अडचणी दूर करून सुलभ पद्धतीने यांना देता येईल काय यावर विचारमंथन करण्यासाठी आणि उपाययोजना सुचवण्यासाठी एक हरदास कमिटी दिनांक 14 जानेवारी 2019 ला स्थापन करण्यात आली. परंतु याचा जर आपण या हरदास कमिटीने जो महाराष्ट्र शासनाला अहवाल दिलेला आहे, त्या अहवालाच्या नंतर 7 जून 2021 ला आदिवासी विभागाने एक GR काढलेला आहे. आता प्रश्न आहे की हरदास समिती ही फक्त अनुसूचित जमातीच्या लोकांकरिता स्थापन करण्यात आली होती की मागासवर्गीय सर्व जे घटक आहेत, SC, ST, NT, VJ, SBC या सर्वांकरिता, या सर्वांना येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करण्याकरिता ही समिती गठीत करण्यात आली आहे, हा मूळ प्रश्न निर्माण होत आहे. म्हणजे एकंदरीत महाराष्ट्र शासनाने
जो जात पडताळणी कायदा जो काढला होता 23/2000 चा जात पडताळणी कायदा, त्यामध्ये सुद्धा असं दाखवण्यात आलेलं होतं, तो कायदाही बनवताना असंच दाखवण्यात आलेलं आहे की SC, ST, NT, VJ, SBC, OBC या सर्वांचे जात प्रमाणपत्र तपासणी या कायद्यान्वये तपासणी हाच उद्देश समोर करण्यात आला. परंतु कालांतराने सन 2003 मध्ये त्यामधून आदिवासी विभाग वेगळं करण्यात आलं. त्या 2003 ला अनुसूचित जमाती जात पडताळणी समिती, जात प्रमाणपत्र पडताळणी समिती स्थापन करण्यात आली. त्यानंतर त्यामध्ये 2012 ला काही सुधारणा करण्यात आल्या. आता सुद्धा आपण या हरदास कमिटीच्या बाबतीत पाहतो, या कमिटीला सर्व मागासवर्गीयांचा अभ्यास करण्यास आणि उपाययोजना सुचवण्यासाठी हा GR काढण्यात आला होता. परंतु या GR मध्ये या हरदास कमिटीने जी शिफारशी महाराष्ट्र शासनाला 19 मे 2019 ला शिफारशी आपला अहवाल सादर केला आणि या अहवालामध्ये काही शिफारशी सुचवलेल्या आहेत आणि या शिफारशी ज्या आहेत 1 ते 14 पर्यंत म्हणजे एकूण 14 शिफारशी सुचवलेल्या आहेत आणि या पूर्ण शिफारशीमध्ये आपल्याला फक्त अनुसूचित जमातीच्याच बाबतीत उल्लेख आढळत आहे. म्हणजे कुठेतरी सर्व मागासवर्गीयांसाठी आम्ही एखादी कृती करत आहोत हे महाराष्ट्र शासन दाखवत असते आणि नंतर फक्त अनुसूचित जमातीला टार्गेट करून त्या पद्धतीने GR काढत असते. हा सगळ्यात मोठा माझा पहिल्यांदा आरोप आहे. हरदास कमिटीची स्थापन करण्यात आलेली होती, त्याची कार्यकक्षा निश्चित करून देण्यात आलेली होती. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे SC, ST, VJ, NT, SBC आणि OBC यांना जात प्रमाणपत्रे व वैधता प्रमाणपत्रे निर्गमित करण्याची सध्याची कार्यपद्धती तसेच अस्तित्वात असलेल्या कायद्याचा अभ्यास करणे हा मुख्य मुद्दा होता. दुसरा मुद्दा त्या कार्यकक्षेतला बघूया आपण. सर्वोच्च न्यायालयाने व उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेले निकाल व निर्देश यांचा अभ्यास करणे हा सुद्धा एक मुद्दा कार्यकक्षेमध्ये होता. तिसरा मुद्दा आहे पडताळणी समित्यांनी निर्गमित केलेल्या वैधता प्रमाणपत्रासंदर्भात माननीय उच्च न्यायालयाने नोंदवलेले निरीक्षणाचा अभ्यास करणे. आणि त्यानंतर चौथा मुद्दा होता इतर जमातीचे व्यक्ती व संस्थेकडून आलेले अर्ज आणि निवेदने यांचा विचार अभ्यास करताना यांचा सुद्धा विचार करण्यात येईल. हे 4-5 पॉइंट या हरदास कमिटीच्या कार्यकक्षेमध्ये होते. कालांतराने या हरदास समितीला 1 महिन्याच्या आत महाराष्ट्र शासनाला आपला अहवाल सादर करायचा होता. परंतु मध्यंतरी एक लोकांकडून मागणी करण्यात आली की या कमिटीवर ज्यांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे त्या समाजातून तज्ञ व्यक्तीची एक नियुक्ती करायला पाहिजे अशी वारंवार मागणी होत होती. आणि या मागणीचा विचार करून 20 मार्च 2019 ला तज्ञ सदस्य यामध्ये या कमिटीत घेण्यात आले. त्यामध्ये कोळी समाजाचे तज्ञ सदस्य घेण्यात आलेले होते. ॲडव्होकेट चेतनदादा पाटील, ॲडव्होकेट दरेकर साहेब आणि अविनाश कोळी साहेब या तिघांना तज्ञ व्यक्ती म्हणून या समितीवर घेण्यात आलं. हे घेत असताना सगळ्यांची अपेक्षा होती की जे काही 33 अन्यायग्रस्त अनुसूचित जमातीमधील जाती आहेत या जातींचं 33 जमातींचं नेतृत्व हे तिघे लोके करतील आणि यांना कसं या 33 समाजाला कसं न्याय मिळेल
यांना जात प्रमाणपत्र मिळताना किंवा जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळताना कसं सुलभ होईल यासाठी ती बाजू मांडतील ही सगळ्यांना अपेक्षा होती. 7 जून 2021चा महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय जो घेण्यात आलेला आहे त्यामध्ये मुख्य 2 गोष्टीवर भर देण्यात आलेला आहे. एक म्हणजे माधुरी पाटील विरुद्ध अप्पर आयुक्त आदिवासी विकास व इतर या याचिकेतील मार्गदर्शक सूचनांनुसार सध्या अस्तित्वात असलेली कार्यपद्धती योग्य आहे असे या GRने स्पष्ट केलेले आहे किंवा हरदास कमिटीने आपल्या अहवालामध्ये हे स्पष्ट केलेले आहे की माधुरी पाटील च्या केसमध्ये जे 15 मार्गदर्शक सूचना दिलेल्या होत्या त्या योग्य आहेत. एक प्रकारे यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. दुसरं असं आहे की आतापर्यंत ज्या समित्या कामकाज करत होत्या या कामकाज करत असताना यामध्ये सुधारणा करणे आणि या समित्यांची बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने हरिदास समितीने काही शिफारसी मान्य केलेल्या आहेत आणि सुचवलेल्या आहेत. माननीय सेवानिवृत्त न्यायाधीश PV हरिदास यांनी जो अहवाल शासनाला सादर केलेला आहे तो अहवाल अजूनही आम्हाला मिळालेला नाही. त्यामुळे नेमकं त्या अहवालामध्ये काय आहे हे कळण्याला मार्ग नाही. परंतु बऱ्याच संघटनांनी जवळपास 150 संघटनांनी आपलं निवेदन हरदास समितीला पाठवलं होतं. अनेक लोकप्रतिनिधींनी सुद्धा आपलं म्हणणं या बाबतीत हरदास समितीला पाठवलं होतं. परंतु या शिफारशीमध्ये ज्या 1 ते 14 शिफारशी केलेल्या आहेत या शिफारशीमध्ये कुठेही कोणत्याही समाजाने पाठवलेले निवेदन किंवा लोकप्रतिनिधीने दिलेल्या सूचना यांचं प्रतिबिंब पडलेलं किंवा यांनी सांगितलेलं म्हणजे शिफारशीमध्ये काहीही दिसून येत नाही. ह्या सर्व शिफारशी ज्या आहेत त्या एकतर्फी आहेत. वैधता प्रमाणपत्र कसं सुलभ होईल यावर उपाययोजना करणे हे महत्वाची बाब हरदास कमिटी स्थापन करण्यामागे होती. परंतु 7 जूनच्या निर्णयामध्ये याला हडताळ फासण्यात आलेला आहे आणि अगदी उलट सर्व काही शिफारसी सुचवण्यात आलेल्या आहेत. त्यामधलं एक 5व्या क्रमांकाची शिफारस आहे प्रमाणपत्र तपासणी समित्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील करण्यासाठी अपीलीय प्राधिकरण निर्माण करण्यात यावे. आतापर्यंत काय व्हायचं की जात पडताळणी समित्यांनी एखाद्या व्यक्तीचं जात प्रमाणपत्र अवैध केल्यानंतर त्याला जर तो निर्णय मान्य नसेल तर त्या निर्णयाला च्या विरोधात दाद मागण्याकरिता उच्च न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय नव्हता. उच्च न्यायालयात जाणे म्हणजे आर्थिक बाब आली, खर्च आला. तो खर्च सर्वांना झेपण्यासारखा नव्हता आणि त्यामुळे कदाचित हरदास समितीने शासनाला एक चांगली शिफारस केलेली आहे की एक अपीलीय प्राधिकरण असावं. म्हणजे अवैध झाल्यानंतर जात प्रमाणपत्र अवैध झाल्यानंतर सरळ उच्च न्यायालयात न जाता अपीलीय प्राधिकरणाकडे आपली बाजू त्या व्यक्तीला मांडण्यात येईल. हे अन्यायग्रस्त समाजाच्या दृष्टीने किंवा सर्व मागासवर्गीय समाजाच्या दृष्टीने अत्यंत चांगली शिफारस केली असं मी त्याला म्हणेन.
परंतु दुसऱ्या बाजूने जर आपण बघितलं तर जात पडताळणी समित्या सातत्याने 47 पैकी 33-34 जमातींवर अन्याय करत आहे. आकसापोटी द्वेष भावनेने त्यांची जात प्रमाणपत्रे अवैध ठरवत आहे. हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. आता हे सिद्ध झालं का बरं म्हणतो की जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने जे प्रमाणपत्र अवैध केलेलं आहे त्या प्रमाणपत्राच्या त्या निर्णयाच्या विरोधामध्ये ज्या लोकांनी उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली त्यापैकी बरेच जणाला उच्च न्यायालयाने जात पडताळणी समित्यांना त्वरित वैधता प्रमाणपत्र संबंधित व्यक्तीला द्यावे असे आदेश पारित केलेले आहेत. इतकंच नाही तर जात प्रमाणपत्र पडताळणी समितींच्या अधिकाऱ्यांवर आर्थिक दंड सुद्धा केलेला आहे. तर असं असताना अपीलीय अधिकारी हे सुद्धा पडताळणी समित्यांचे जे अधिकारी आहेत त्यांच्याच जे काही निर्णय आहे त्याच निर्णयाला पुढे सुद्धा सुनावणीमध्ये त्याच प्रकारचा निर्णय देण्याची जास्त शक्यता आहे. म्हणजे हे प्राधिकरण तयार केल्यावरही ज्या लोकांवर अन्याय होत आहे त्या लोकांना न्याय मिळण्याची फारशी अपेक्षा नाही. दुसरं एक महत्वाचं मुद्दा शिफारस केलेली आहे, शिफारस क्रमांक 9. यामध्ये म्हटलेलं आहे की जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांनी पूर्वी जी वैधता प्रमाणपत्रे दिलेली आहेत परंतु काही नवीन पुरावे जर वैधता समितीच्या पुढे जर आली तर त्या प्रकरणाला पुनर्चौकशी करणे म्हणजे गडे मुर्दे उखडणे असं आपण त्याला म्हणू. तर या शिफारशीनुसार या प्रकरणाची पुनर्चौकशी करण्याचे अधिकार समितींना देण्यात यावे अशी सरकारला शिफारस करण्यात आलेली आहे. एखादा व्यक्ती जेव्हा जात प्रमाणपत्र घेतो तेव्हाच सक्षम अधिकारी जो असतो म्हणजे दंडाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी याची सर्व काही पुरावे तपासल्यानंतरच त्या व्यक्तीला जातीचे प्रमाणपत्र देतात. मग त्या सक्षम अधिकाऱ्यांनी सर्व पुरावे जेव्हा तपासलेले आहेत तेव्हा ह्या जात पडताळणी समित्या तयार करायलाच नको होत्या. कारण की ही पडताळण्या समित्या तयार करून तुम्ही महाराष्ट्र शासन आपल्याच अधिकाऱ्यांवर अविश्वास एक प्रकारे दाखवत आहे. आता वैधता प्रमाणपत्र देणाऱ्या समित्या जे काही आहेत त्यातले अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा अनेक गोष्टींचा विचार करून कागदोपत्री पुरावे त्यानंतर ॲफिनिटी म्हणजे चालीरीती प्रथा परंपरा ह्या सगळ्या गोष्टी तपासून जात वैधता निर्गमित प्रमाणपत्र निर्गमित केलेलं असते. पुन्हा त्या प्रमाणपत्राची पुनर्चौकशी करण्याची जेव्हा संधी त्यांना उपलब्ध झालेली असेल तेव्हा ते खरोखरच त्या व्यक्तीला न्याय देण्याच्या उद्देशाने अशा प्रकारचं कृती करेल का हा खूप संदिग्ध आणि प्रश्नचिन्ह उभा होत आहे. याचाच अर्थ असा की अगोदरच काही जातींना जात वैधता प्रमाणपत्र मिळत नाही. मोठ्या दिव्यातून कोर्टाच्या माध्यमाने किंवा पुराव्याच्या आधारावर जर त्यांना प्रमाणपत्र मिळालं असेल तर ते पूर्व प्रमाणपत्र कसं रद्द करायचं यासाठी आयतकोलीत या शिफारशीमध्ये देण्यात आलेला आहे. शिफारस क्रमांक 11 जी आहे ती
जाती जमातीच्या संशोधनाचे काम हाती घेण्यात यावी. यापूर्वी 47 अनुसूचित जमातीच्या संशोधनाचे काम सावित्रीबाई फुले विद्यापीठाला सोपवले आहे. आणि यामध्ये म्हटलेलं आहे की TRTI ने सावित्रीबाई फुले विद्यापीठाला पाठपुरावा करून लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी शिफारस करण्यात आलेली आहे. तर मला सांगायचं असं आहे की या शिफारशीमध्ये एक दडलेलं आहे की 47 अनुसूचित जमातीचे संशोधन करण्यासाठी एक विद्यापीठाला कळवण्यात आलेलं आहे. म्हणजे आजपर्यंत या 47 जमातींचं संशोधन झालेलं नाही. जेव्हा ते संशोधनच झालेलं नाही तर आजपर्यंत जितक्या लोकांचे जात प्रमाणपत्र अवैध केलेले आहेत ते जात प्रमाणपत्र कशाच्या आधारावर तपासले. काही जातींना, काही लोकांना जेव्हा वैधता प्रमाणपत्र दिली तेव्हा कोणता मापदंड लावण्यात आलेला होता आणि अवैध केले याला कोणता मापदंड लावण्यात आला होता हेच कळत नाही. जेव्हा जात पडताळणी समितीकडे संशोधन केलंच नाही, त्या जातीचं मापदंड आहेच नाही, तर त्या कोणत्या आधारावर आतापर्यंत काम करत होत्या हा सुद्धा शासनाला मला या निमित्ताने प्रश्न मी विचारू इच्छित आहो. तर ही शिफारस सुद्धा फार एक प्रकारे शासनाचं अपयश आहे असं मला वाटत आहे. त्यानंतर एक 12 नंबरची शिफारस आहे, त्यामध्ये म्हटल्या गेलेलं आहे, तर एखाद्या व्यक्तीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यास त्या आधारे देण्यात येणारे लाभ काढून घेण्यास कालमर्यादा निश्चित करावी. मी या मुद्द्याचं स्वागत करतो. 23/2000 चा जो जात प्रमाणपत्र पडताळणी कायदा केलेला आहे, या कायद्यामध्ये एक हे कलम आहे, कलम 10 आणि कलम 11. यामध्ये काही सूचना दिलेल्या आहेत. तर ज्या व्यक्तीची जात प्रमाणपत्रे अवैध ठरलेली आहे त्यांना एक प्रकारे त्याचे सर्व लाभ आतापर्यंत घेतलेले ते वसूल करण्यात यावे आणि त्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्यात यावी. माझं म्हणणं असं आहे की त्या व्यक्तीला ते अवैध असलेलं जात प्रमाणपत्र ज्या सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेलं होतं त्या सुद्धा सक्षम अधिकाऱ्याला दंड द्यायला पाहिजे. आणि 23/2000 च्या कायद्यामध्ये कलम 13 कलम 12 नुसार ही तरतूद केलेली आहे. 2000 ते 20,000 पर्यंत आर्थिक दंड आणि 6 महिने कारावासाची शिक्षा किंवा दोन्ही एकाच वेळेस अशा प्रकारे ते सक्षम अधिकाऱ्यांनी जर अवैध जात प्रमाणपत्र दिलं असेल तर त्याला या पद्धतीची शिक्षा व्हायला पाहिजे. परंतु या शिफारसीमध्ये सक्षम अधिकाऱ्याला मोकळं सोडण्यात आलेलं आहे आणि जात प्रमाणपत्र घेणाऱ्याला मात्र एक प्रकारे मोठी शिक्षा देण्यात आलेली आहे. तर हाही कुठे पक्षपात केल्यासारखं इथं आपल्याला दिसत आहे. 13 नंबरची जी शिफारस केलेली आहे त्यामध्ये म्हटलेलं आहे, अधिनियमातील फ्रॉडुलेंटली शब्दाची व्याख्या स्पष्ट करावी. बऱ्याच वेळा काय होतं की जात प्रमाणपत्र अवैध ठरणे म्हणजेच त्या व्यक्तीने फ्रॉड केले असं त्याचा चुकीचा अर्थ लावण्यात येत आहे. अवैध आणि फ्रॉड किंवा बोगस हे शब्द, या शब्दाचे अर्थ अगदी वेगवेगळे आहेत आणि त्यामुळे बऱ्याच वेळा लोकांकडून
संघटनेकडून मागणी व्हायची की फ्रॉड म्हणजे काय, बोगस म्हणजे काय, अवैध म्हणजे काय. तर याची व्याख्या जी आहे फ्रॉडोलेंटरी, याची व्याख्या स्पष्ट करावी अशी सुद्धा शिफारस केली आहे. तर एक प्रकारे ही शिफारस अगदी चांगली दिलेली आहे, चांगली केलेली आहे. क्रमांक 14 जी केलेली आहे, शालेय दस्तऐवज व महसुली दस्तऐवज तपासणी करण्याकरिता विशेष कक्ष स्थापन करावा. यामध्ये मोडी लिपी व उर्दू भाषेचे ज्ञान असलेल्या तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात यावी. हाही एक प्रकारे मी याही शिफारसीचं स्वागत करतो. परंतु यामध्ये सुद्धा थोडं शिफारस करताना चूक केलेली आहे असं मला वाटते. तर ते चूक अशी आहे की इथे फक्त शालेय दस्तऐवज आणि महसुली दस्तऐवजावर भर दिलेला आहे. परंतु अनेक आदिवासी समाजामध्ये 2 पिढ्याच्या आधी लोक शिक्षित नव्हते, कोणत्याही शाळेत जात नव्हते. आदिवासींना त्यांच्या शेती नव्हत्या, ते कुठेतरी जंगलामध्ये शेती करत होते आणि त्यामुळे हे शालेय आणि महसुली पुरावे बऱ्याच जणांकडे आढळून येत नाही. मात्र या आदिवासीच्या जमातीचे, या समाजाचा लेखाजोखा ठेवणारे त्या समाजाचे भाट होते आणि या भाटांनी गावोगावी जाऊन वंशावळ, प्रत्येक कुटुंबाची वंशावळ लिहिण्याचं काम केलेलं आहे. आजही हलवा समाजाचे जे भाट आहेत त्यांच्याकडे मोडी लिपीमध्ये ताडपत्रावर वंशावळ लिहिल्याचे आढळून येते. त्यामुळे हे जे ताडपत्र आहेत किंवा भाटांनी जी वंशावळ लिहिलेली आहे, याला सुद्धा या तपासणी समितीने ग्राह्य मानलं पाहिजे. हा सुद्धा पुरावा शासनाने ग्राह्य मानून जर या शिफारसीमध्ये जर त्याचीही तरतूद केली असती की भाटांनी लिहिलेलं वंशावळ हा सुद्धा पुरावा तपासणी समितीने ग्राह्य मानावं, हा जर पुरावा यामध्ये समावेश केला असता तर अधिक चांगलं झालं असतं असं मला वाटते. त्यानंतर या 7 जूनच्या जो शासन निर्णय आहे याचा मध्ये सगळ्यात मोठं म्हटलेलं आहे की माधुरी पाटीलच्या सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे त्या निकालाच्या मार्गदर्शक सूचना यांना खूप मोठं महत्त्व दिलेलं आहे. परंतु हा माधुरी पाटीलचा निकाल 1994चा आहे आणि 1994च्या नंतर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने अनेक निर्णय दिलेले आहेत आणि माधुरी पाटीलचे जे काही मार्गदर्शक सूचना आहेत त्या सूचना पूर्णपणे योग्य आहे असं म्हटलेलं नाही. त्या सूचनालाही अनेक निर्णयामध्ये डावलण्यात आलेला आहे आणि म्हणून हे जेव्हा आपण म्हणतो की सुलभ रीतीने जे जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र देण्याकरता उपाययोजना सुचवण्यासाठी जी समिती नेमण्यात आली, त्या समितीने सर्व लोकांच्या आशेवर विरजण टाकलेलं आहे, अपेक्षा भंग केलेल्या आहेत. कुठेतरी आजपर्यंत जे अन्याय होत होतं, क्षेत्रबंधनातील जाती आणि विस्तारित क्षेत्रातील जाती असे 2 गट पडलेले होते. विस्तारित क्षेत्रातील जातींना खरे आदिवासी समजल्या जात नव्हते
त्यांना कुठेतरी 1950 पूर्वीचे दस्तऐवज दिलेच पाहिजे हा आग्रह धरण्यात येत होता. मात्र क्षेत्रबंधनातील जमातींना 1950 पूर्वीचे दस्तऐवजाचा आग्रह नव्हता. कधी कधी तर त्यांचे दस्तऐवज सुद्धा नसायचे, तरीही त्यांना 1-2 दिवसामध्ये व्हॅलिडिटी दिल्या जात होती. बऱ्याच लोकांना असं वाटत होतं की विस्तारित क्षेत्रातील जे आदिवासी बांधव आहेत त्यांना या हरदास कमिटीच्या द्वारे काहीतरी न्याय मिळेल, परंतु ती आशा सगळ्यांची संपुष्टात आलेली आहे. त्यामुळे हा 7 जूनचा GR अन्यायकारक आणि मुस्कटदाबी करणारा आहे आणि म्हणून या GRचा मी निषेध व्यक्त करतो. आणि या GR विरोधात महाराष्ट्र शासनाला ठणकावून सांगण्यासाठी, हा GR रद्द करण्यासाठी आम्ही ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन ही संघटना आदिवासी समन्वय समिती यांच्या खांद्याला खांदा लावून 17 जून 2021 ला महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या GR ची आम्ही होळी करणार आहोत आणि आमचा रोष व्यक्त करणार आहोत. 14 जानेवारी 2019 ला हरदास समितीची जी स्थापना केली होती ती देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केलेली होती. मात्र यावर जो GR काढण्यात आलेला आहे तो GR काढताना सरकार बदललेलं आहे. महाविकास आघाडीचं सरकार आलेलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे 3 पक्ष मिळून आज महाराष्ट्रामध्ये राज्य चालवत आहे. आणि कुठेतरी सरकार बदललं याचा सुद्धा फटका या अन्यायग्रस्त अनुसूचित जमातींना बसलेला आहे अशी शंका घेण्याचं वाव आहे. आणि त्यापुढे नेमकं हरदास कमिटीने काय शिफारशी केल्या होत्या ह्या जाणून घेण्याकरिता आणि हा अन्यायकारक GR रद्द करण्याकरिता ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन या GRच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार आहे.